आता हा विषय महत्वाचा आहे की 2045 पर्यंत लोकसंख्येचा विचार करता 236 MLD किमान पाणी तिथून उचलू शकतो। आज 178 MLD पाणी दररोज आपण उचलतोय तिथून। तर 2045 पर्यंत या शहराची लोकसंख्या 10 लाख जरी गेली तरी पाणी पुरवठा कमी पडणार नाही। या पद्धतीचं या योजनेतून नियोजन त्या ठिकाणी। आता ही आकडेवारी मी सांगतोय ती लक्षात करा। वीज बिलातून मागच्या 2 वर्षात 12 कोटी वाचले। कसे वाचले? तर पूर्वी शिंगणापूर योजनेतून आपण हे पाणी पुरवठा करायचो। शिंगणापूर योजना बंद केली, 2.5 कोटी रुपये त्याचं बिल येत होतं, ते बंद केलं आणि त्याचा फायदा आम्हाला झाला की इथं 12 कोटी रुपये आमचे वाचले। इथलं बिल देऊन मी म्हणतोय, म्हणजे इथलं जे बिल आहे ते देऊन 12 कोटी रुपये आमचे वाचले। दुसरं, पाणी बिलातून गेल्या 2 वर्षात 18 कोटी रुपये वाचले। ते कसे वाचले? वाहतं पाणी ज्यावेळी पाटबंधारे विभागाकडून आम्ही उचलतो त्यावेळी त्याचा दर आहे 1 रुपये 10 पैसे आणि ज्यावेळी स्थिर पाणी एखाद्या धरणातून आम्ही उचलतो त्यावेळी त्याचा दर आहे 50 पैसे। म्हणजे पूर्वी आम्ही शिंगणापूर, बालिंगा, नागदेवाडी या पंपिंग स्टेशन मधून नदीतून पाणी उचलायचो त्यावेळी पाटबंधारेचा दर 1 रुपये 10 पैसे होता। आता मात्र आमच्या हक्काचं जे टीएमसी आहे, जे काळंबाडी धरणात नाही, त्याचा पाटबंधारेचा रेट 50 पैसे आहे। म्हणजे हे पाटबंधाऱ्याचे 18 कोटी रुपये आमचं जे देणं लागत होतं, जर नदीतनंच आम्ही पाणी घेत राहिलो असतो तर हे 18 कोटी साधारणपणे या ठिकाणी 2 वर्षात वाचलेले आहेत।